आय पी एल खेळणं सध्याच्या काळी जे आपण म्हणू शकतो की आजकालचा तो एक इंडिया खेळायचा एक द्वार आहे. माझ्यासाठी तर खूपच क्रुशल होतं, खूपच इम्पॉर्टंट होतं. जसं नाव आला तर बाबांचं असं होतं की अरे नाम आ गया आणि सी एस केने उचललं. सो इट वॉज अ रिअली स्पेशल मोमेंट. मी जे काही शिकलो आहे सी एस केमध्ये यावर्षी ते होतं की सिम्प्लिसिटी आणि जेवढं तुम्ही बेसिक्सच्या मागे काम करणार तेवढं तुम्हाला पुढे ते एक्झिक्यूट करायला सोपं पडतं. जे आहे ते सगळं श्रेय माझ्या बाबांमुळे आहे. कारण की माझे बाबा स्वतः रणजी ट्रॉफी खेळले, एक मॅचही खेळले फक्त. बट ही वॉज ऑल्सो व्हेरी क्विक फास्ट बॉलर. जे काय मला आता मिळतंय ते बहुतेक मी तेव्हा जे सॅक्रिफायसेस केले त्याच्यामुळे मी आता इथे. कारण की महाराष्ट्राच्या या संघात असणं आणि आय पी एलच्या त्या संघात पण असणं इज अ व्हेरी बिग थिंग. मी आणि मुकेश निघून गेलो होतो तेव्हा ऋतुराज आणि माहीबाई भेटले एकामेकांना. त्याच्यानंतर मुकेश मला म्हणलं चल माहीबाईला भेटू. तर जेव्हा मी गेलो तिकडे मेमोरेबल मुवमेंट एम एस धोनीसोबत असं होतं की आमचे प्रॅक्टिस मॅचेस होते. तर चेपॉकमध्ये मॅच चालू होती आणि मी डेथ ओव्हर्स टाकलो. तर तेव्हा मला एक स्पेसिफिक प्लॅन दिला होता आणि मी खूप खराब बॉलिंग टाकली होती त्या स्पेसिफिक प्लॅननुसार. आणि मी तेव्हा माहीबाईंनाच टाकत होतो. तर मला आठवतं त्यांनी मला खूप खूप धुतलं होतं, खूप मारलं होतं. त्यांनी मला फक्त एवढं सांगितलं होतं की नमस्कार. स्पोर्ट्स कट्टाच्या एका विशेष भागात मी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचं स्टेडियम जाऊन ज्याचं तिथून तुमच्याबरोबर आलेलो आहे. माझ्याबरोबर आहे महाराष्ट्र क्रिकेटचा अत्यंत उभरता तारा. त्याच्याबद्दल तुम्ही सगळे म्हणता की घोष महाराष्ट्राच्या संघात कसा, तर त्याचा मराठीचा जयघोष किती सुस्पष्ट आहे आणि एकदम खराखुरा मराठी मातीतला मुलगा आहे तो. ही खात्री तुमची पटवून देण्यासाठी आज माझ्याबरोबर आलेला आहे महाराष्ट्राचा अष्टपैलू रामकृष्ण घोष. रामकृष्ण, स्वागत आहे तुझं. थँक्यू. सुरुवातीला आम्हाला फक्त सांग, मी तुम्हाला म्हणलं तसं की रामकृष्ण, त्याचं टोपण नाव काय आहे? राम. कसं पडलं? ते जसं माझं नाव आहे राम, तर ते कंटिन्युएशन एक रामू येऊन जातं म्हणून रामू असं नाव. सो घरातलं टोपण नाव रामचं. घराचं. सो नाशिकवरून येऊन आता त्यांनी महाराष्ट्राच्या संघात तर स्वतःचं स्थान बळकट केलेलंच आहे. तो आय पी एलच्या उंबरठ्यावर आहे. तो चेन्नई सुपर किंग्समध्ये 2 वर्ष 2025च्या ऑप्शनमध्ये त्याला घेतलं गेलं झेंडाला. मी तिथे होतो पण मला आठवत नाही आहे. मला वाटलं 2024ला दुबईनं सुरुवात तुला साईन केलं गेलं होतं. तो आपण नाशिक ते आता आय पी एलचा उंबरठा इथपर्यंत रामकृष्णच्या गप्पा मारणार आहोत. आता मला एक सांग की आज तुझी पिढी जी आहे, तू आय पी एलच्या उदयानंतर क्रिकेट खेळायला लागणारी पिढी आहे तुमची. सो तुझ्यासाठी त्या आय पी एल ऑप्शनला पेडल रेज होणं हे किती महत्त्वाचं आहे? का खरंच मनापासून तुमच्यासाठी पण तो स्टेपिंग स्टोन महत्त्वाचं तर आहेच. कारण की आय पी एल खेळणं सध्याच्या काळी तर खूपच जास्त एक्सपोजर मिळतो आपल्याला. एका प्लेअरचा डेव्हलपमेंट आणि एका प्लेअरला काय जमतं सगळी पब्लिक बघते आपल्याला. तर ते खूपच इम्पॉर्टंट आहे. आणि इट इज म्हणजे आपण म्हणू शकतो की आजकालचा तो एक इंडिया खेळायचा एक द्वार आहे. आधीचे जे क्रिकेटर्स होते आय पी एलच्या आधी सगळे मोस्टली फक्त रणजी ट्रॉफी, विजय हजारे ट्रॉफी किंवा मुश्ताक अली ट्रॉफीवरनंच वरती जायचं. बट आय पी एल इज वन ऑफ द प्लॅटफॉर्म जिकडे आपण चांगलं केलं तर लोक रेकग्नाईज करतात आपल्याला. आणि माझ्यासाठी तर खूपच क्रुशल होतं, खूपच इम्पॉर्टंट होता. आणि आय एम रिअली लकी टू बी इन सच अ ब्युटिफुल फ्रँचायझी. सगळेजण म्हणतात, तुम्ही सगळे तरुण म्हणतात की शिकायला खूप मिळतं. हो. आम्हाला आता किस्से सांगा, मला उदाहरणं सांग, 1-2 किस्से की जी गोष्ट तुझ्या तिथे त्या 3 महिन्यात लक्षात आली की ज्याचा तुला आत्ता त्याच्यानंतरच्या 6 महिन्यात खूप फायदा. मेन म्हणजे सी एस केमध्ये तर सगळं एकदम सिम्पल ठेवतात सगळी गोष्ट. असं काय एक्स्ट्रा ऑर्डिनरी आपण म्हणजे बघायला गेलं तर सगळे प्लेयर्स एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहेत, पण असं खूप कॉम्प्लिकेटेड काही नाही. तर मी जे काही शिकलो आहे सी एस केमध्ये यावर्षी ते होतं की सिम्प्लिसिटी आणि जेवढं तुम्ही बेसिक्सच्या मागे काम करणार, जेवढं गोष्ट इझी ठेवणार तेवढं तुम्हाला पुढे ते
एक्झिक्यूट करायला सोपं पडतं. आपली सुरुवात CSK वरून झाली आहे, त्यामुळे नाशिकमध्ये जायच्या आधी मी अजून 2 प्रश्न त्याच्यावर करून घेऊया आपण, की जो 2025चा सीझन झाला, की विस्कळीत सीझन सुरुवातीपासून आणि मग 7 मॅचेस नंतरच जेव्हा हेड कोच पब्लिकलीच म्हणतो की आम्ही पुढच्या वर्षीची तयारी सुरू करतो, तेव्हा ते असं मेरा नंबर कब आएगा हे धाकधूक जास्त सुरू झाली होती तरी? असं म्हणजे आधी तर वाटत होतं की मिळावा चान्स, आपला कधी लागला नंबर, पण मग आता नाही मिळालं तर ठीक आहे, काय हरकत नाही त्याचं. जेव्हा आपण चांगलं करू, अजून चांगलं करू, येऊ. ओके. आणि अशा वेळेस तुमच्याकडे जास्त लक्ष दिलं गेलं का फार कोणाला पडली नाही, मग जरा विस्कळीत झालं समजा असं होतं? नाही नाही, असं अजिबात नाही. स्टार्टिंगपासून आमच्यावर लक्ष होतं सगळ्यांचं, कारण की जेवढे 25 लोक त्या ग्रुपमध्ये आहे सगळ्यांकडे इक्वल अटेन्शन असतं. फक्त काही सिनियर्स आहेत, काही ज्युनियर्स आहे, काय शिकताय अजून, काहींकडे खूप एक्सपिरियन्स आहे, त्याच्यावरती टीम निघाली होती. बट आता तेच पुढे कसं होणार आहे ते सगळे कोचेस आणि त्यांचा स्टाफ डिसाईड करतो. बट दे वर ऑलवेज गिव्हिंग अस चान्स, ऑलवेज वॉचिंग. आणि आता आपण छोटे छोटे फ्लॅशबॅकमध्ये जाऊ. आपण आता मार्च ते मे 2025 झालं, ते नोव्हेंबर 2024ला जेव्हा जेड्डामध्ये मगाशी म्हटलं तसं मी माझ्या वृत्तपत्राकरता जेड्डामधून ऑप्शनसाठी गेलो होतो. तुम्ही मुश्ताक अली खेळत होता, हैदराबादमध्ये होता. तू बघता आली ऑप्शन का? ॲक्च्युली बघता आली. सकाळी आमची मॅच होती, सकाळी दुपारी होती मॅच. ते झाल्यानंतर आम्ही हॉटेलमध्ये येऊन बघत होतो ऑप्शन. तर आपले खूप जण होते त्यात. तर मी फक्त, माझा नंबर खूप नंतर होता, येस 425 का काहीतरी नाव होतं, मला आठवत नाही एक्झॅक्टली, पण खूप लेट होता. तर मी फक्त होप करत होतो की माझं नाव यावं, कारण की 2 वर्ष आधी पण मी होतो पण माझं नाव घेतलं नव्हतं. तर यावर्षी जस्ट होप करत होतो आणि सगळ्यांचं नाव झालं, त्यातले सिलेक्ट झाले, काही नाही झाले. आणि फक्त माझ्या बाबांसोबत फोनवर बोलत होतो, घरच्यांसोबत, की कधी येऊ शकतं. तर तेव्हाच थोडं स्पीड वाढलं आणि नेमका नाव आला. तर मग जसं नाव आला तर बाबांचं असं होतं की अरे नाम आ गया, आणि CSKने उचललं. सो इट वॉज अ रिअली स्पेशल मोमेंट फॉर मी, कारण की एवढ्या मोठ्या फ्रँचाईजकडे जाणं इज अ स्पेशल थिंग. बाबांचा उल्लेख झाला. सो कशी नाशिकमध्ये सुरुवात कशी झाली? बाबांमुळे झाली का कसं झालं? ॲक्च्युली माझं पूर्ण क्रिकेट जे काय मी आहे आत्तापर्यंत किंवा जे आहे ते सगळं श्रेय माझ्या बाबांमुळे आहे. कारण की माझे बाबा स्वतः रणजी ट्रॉफी खेळलेत, एक मॅचही खेळलेत फक्त. बट ही वॉज ऑल्सो अ व्हेरी क्विक फास्ट बॉलर, आणि आता तेच त्यांच्या पावलींवर चालतो आहे. तर मग क्रिकेट हा शब्दच म्हणजे बाबांनी मला सांगितलं आहे. क्रिकेट काय असतं तेच बाबांनी शिकवलं. तर माझं सगळं जे काय आहे आता आयुष्यात ते सगळं बाबांमुळेच आहे. पण मग बाबांनी ठरवलं होतं तू क्रिकेटर होणार का तू त्यांना सांगितलंस मला तुमच्यासारखं क्रिकेट खेळायचं आहे आणि मग त्यांनी जास्त लक्ष दिलं? नाही, ॲक्च्युली लहानपणी आमची अकॅडमी होती नाशिकमध्ये. तर तेव्हा मी फक्त खेळायचो क्रिकेट आपल्या डिस्ट्रिक्टसाठी. मी तेव्हा नाशिकमध्ये होतो, तर लहानपणी खेळायचो फक्त क्रिकेट. आधी खूप काही करून झालं आहे, फास्ट बॉलिंग करायचो, मग बॅटिंग करायला लागलो, मग लेग स्पिन टाकायला लागलो, परत मग फास्ट बॉलिंग करायला लागलो. तर असं खूप चेंजेस केले. पण मेन म्हणजे माझ्यासाठी असं होतं की बाबांनी मला 10वीत असताना एक प्रश्न विचारला होता की तुला क्रिकेट खेळायचं आहे का अभ्यासाकडे जायचं आहे, कारण की काहीतरी एक आपल्याला ठरवावं लागेल. तर त्या वर्षी मी जेव्हा चूज केलं की मी क्रिकेट खेळणार, तर अभ्यासात चांगलाच होतो, असं नाही वाईट होतो. पण त्यांनी तेव्हा मला असं केलं की तू शाळेत जायचं नाही आता. तर 10वी त्यांनी मला एक्सटर्नल करायला लावलेलं. टक्के चांगलेच होते, 60-70% मला भेटायचे. पण तरी क्रिकेटसाठी त्यांनी असं म्हणले की आता आपण जेवढं जास्त लक्ष आपल्या प्रॅक्टिसवर देऊ तेवढं चांगलं आहे. तर मग आमच्या अकॅडमीतच जेव्हा माझे मित्र सकाळी 8 वाजता शाळेत जायचे, तेव्हा मी त्यांना हाय करून मी ग्राउंडवर जायचो. आणि जेव्हा ते सुटायचे 2 वाजता, तेव्हा मी त्यांना बाय करून घरी यायचो. तर तेवढं 8 ते 2 ते शाळा करायचे आणि मी 8 ते 2 ग्राउंडवर बसायचो. मग तेव्हा काय काय गोष्टी मिस झाल्या असं, किंवा तेव्हा असं वाटायचं काय काय मिस करतोय आपण?
नाही तेव्हा म्हणजे आहेत भरपूर मित्र आहेत स्कूलचे, तेव्हा खूप चांगलं सगळं होतं. बट नथिंग इज पॉसिबल विदाउट सॅक्रिफायसेस. तर मी म्हणू शकतो की जे काय मला आता मिळतंय ते बहुतेक मी तेव्हा जे सॅक्रिफायसेस केले त्याच्यामुळे मी आता इथे आहे. कारण की महाराष्ट्राच्या या संघात असणं आणि IPLच्या त्या संघात पण असणं इज अ व्हेरी बिग थिंग. कारण की सगळ्यांना नाही मिळत ते. तर तेव्हा जे मी काही केलं आहे, प्रॅक्टिसमध्ये जास्त लक्ष दिलं होतं किंवा जे काय माझे इम्प्रूव्हमेंट झाले त्यावरती, गेम सेन्स किंवा काही असेल, छोटी मोठी गोष्ट ते आता असं खुणवू नाही शकत. पण त्याच्यामुळे आज जिकडे आहे मी ते पॉसिबल आहे. ओके. आणि हे जे तू सगळे चेंजेस म्हणलास तुझ्या स्टाईल्समध्ये, लेग स्पिन, बॅक टू पेस बॉलिंग, स्वतःला म्हणजे असा एक पॉईंट, एखादी मॅच, एखादा दिवस असा होता की ज्या दिवशी ठरवलं नाही आता मी पेस बॉलिंग करेन आणि जमेल तसं बॅटिंगवर लक्ष देईल, असं झालं का? तसं एक्झॅक्टली एकदम असं झालेलं नाही आहे. बट स्टील बॅटिंग तर आधीपासून करायचो. बॅटिंगमध्ये खूप आवड आहे, आता पण आवड आहे आणि होप करतो मला वरती बॅटिंग मिळावं, नेहमी तसा होप करतो मी. बट मी आधी खूप शॉर्ट होतो हाईटमध्ये आणि अंडर 16 असताना मी लेग स्पिन टाकायचो, इव्हन अंडर 19 फर्स्ट 2 इयर्स. तर एकदमच माझं हाईट वाढलं, त्याच्यामुळे थोडं टप्पा हालायला लागला माझा आणि तेवढं इफेक्टिव्हनेस मला वाटलं की होत नव्हतं. आणि हॅव्हिंग अ हिस्ट्री इन आवर फॅमिली, बाबा माझे स्ट्रॉंग आहेत, जेनेटिकली फास्ट बॉलर आहेत, ते पण 140+ टाकायचे जेव्हा त्यांच्या पीक म्हणजे त्यांच्या वेळेस. तर मग मी म्हटलं वाय नॉट ट्राय दिस, कारण की मी तेव्हा खूप डेस्परेट होतो की मला महाराष्ट्र खेळायचं होतं आणि काही गोष्टी वर्क करत नव्हती माझ्यासाठी. तर म्हटलं हे ट्राय करून बघू काय होतं. आणि तेव्हा मी नाशिकमध्ये होतो आणि नाशिकमध्ये होते फास्ट बॉलर्स चांगले. तर मग बाबांनी असं ठरवलं की आपल्याला जर ग्रो करायचं तर तेव्हा मी पुण्यात शिफ्ट झालो. तिथे संदीप चव्हाण म्हणून आमचे कोच आहेत, वेरॉकला होते ते आधी, त्यांच्याकडे गेलो आणि तिकडनं फास्ट बॉलिंग म्हणजे बाबांनी तर स्टार्ट करूनच दिलं होतं. बट तिकडनं हळूहळू वेरॉकमध्ये प्रॅक्टिस करत करत त्यांच्या अंडर करत करत मग ते वाढायला लागले सगळं. आत्ता रामकृष्णनी संदीप चव्हाण सरांचा उल्लेख केला. त्यांचा एक अत्यंत लोकप्रिय शिष्य आहे ऋतुराज गायकवाड. तर संदीप चव्हाण सरांशी ऋतुराजच्या सुरुवातीच्या दिवसांबद्दल आपण एक विशेष भाग केला आहे, तोही तुम्ही सर्च करून बघू शकाल. पुण्यात आल्यानंतर ती इन्सिक्युरिटी जास्त होती का पुण्यात ॲक्सेप्टन्स मिळवणे ही प्रायोरिटी? कारण आता जरी महाराष्ट्राचं क्रिकेट गेल्या 10 वर्षात बरंच बदललं आहे की जास्त मुलं जिल्ह्यांमधली आहेत संघामध्ये, सगळ्याच संघांमध्ये, एज ग्रुपपासून रणजी ट्रॉफीपर्यंत, पण तरी तो पुण्यात ॲक्सेप्टन्स असा काही मुद्दा होता? नाही, तसं कधीच नव्हतं ॲक्च्युली. कारण की मी ज्या बंचमध्ये खेळत होतो, जे माझे मित्र होते तेव्हा, पुण्यात आल्यानंतर त्यांनी मला खूप चांगलं ॲक्सेप्ट केलं आणि इवन ऋतुराज पण त्यातला एक होता. जेव्हा आम्ही प्रॅक्टिस करायचो माझ्या इनिशियल डेज पुण्यामध्ये, तर पूर्ण फोकस क्रिकेटवर असायचा. जसं सांगितलं, सकाळी आम्ही सोबत प्रॅक्टिस करायचो, त्याच्यानंतर थोडंसं काय नाश्ता वगैरे केल्यानंतर ग्राउंडवरच असतो. तर ती एक जी बॉन्डिंग होती आणि ते जे डेव्हलपमेंट म्हणू शकतो आपण, ते ग्राउंडमध्ये राहण्यामुळेच झालं. आणि मी जेव्हा त्या अकॅडमीत होतो, विसरकर अकॅडमीमध्ये, तेव्हा मोस्टली त्यातले अर्धेपेक्षा जास्त जण कुठल्या ना कुठल्या एज ग्रुपमध्ये स्टेट खेळलो. तर मग माझ्यासाठी असं झालं की वेन यू गो इन द बेस्ट, वेन यू प्ले विथ द बेस्ट, यू ऑल्सो बिकम द बेस्ट. तर ते माझ्यासाठी झालं आणि ते ॲक्च्युली आय वॉज व्हेरी लकी की मला तसे लोक मिळाले, संदीप सर मिळाले, जे फक्त आणि फक्त क्रिकेटवर आणि ग्रोथ कशी करायची त्याच्यावर आम्ही लक्ष दिलं. पण तेव्हा तू आणि ऋतुराज तुम्ही बेट लावून खेळायचात नेट्समध्ये, ते नेहमी चालतं ते? बेट नाही, पण असं एक कॉन्टेस्ट नेहमी असायचं की तो बॅटिंग करतोय आणि आम्ही बॉलिंग टाकतोय, आम्ही त्याला आउट करायचा प्रयत्न करतोय आणि तो आम्हाला कसं मला आणतोय. बट एक फायटिंग स्पिरिट होती तेव्हापासून, तर ती खूपच चांगलं तेव्हा डेव्हलप झालेलं आणि ते आत्तापर्यंत चालूच आहे. मी विचारलं कारण तुषार देशपांडेंनी मला एकदा किस्सा सांगितला होता, तो आणि श्रेयस अय्यर ओके. असेच ते ऑलमोस्ट सेम बॅच आहेत, शिवाजी पार्क जिमखाना आहेत. सो त्यांची शिवाजी पार्क जिमखान्याच्या कॅन्टीनमध्ये ऑमलेट सँडविचची बेट असायची, जो जास्त मार खातोय किंवा जो जास्त वेळ आउट करतोय तशी. म्हणून मी विचारलं, तसं काही तुला एखादी किस्सा नाही, काय? आमचं तसं एकदमच काय नव्हतं. बट कधी असं आउट केला किंवा कधी चॅलेंजमध्ये जिंकलो तर आम्ही चहा क्रीम रोल घ्यायचो. दॅट वॉज समथिंग फॉर अस. ओके.
अजूनही चहाच असतो का? नाही, नाही. मी चहावाला माणूस नाही, ऋतुराज आहे चहावाला माणूस. ऋतुराजला खूप चहा आवडतो. मी नाही, चहा कॉफी काय नाही. ओके. गरम पेय काय नाही? काहीच नाही, काहीच नाही. थंड पण काही नाही, आम्हाला काहीच नाही लागत. पाणी चालतं. ओके. तू मध्ये आता एज ग्रुपमधून तू कन्सिस्टंटली परफॉर्म करत असताना थोडंसं स्टॅग्नेशन आलं होतं, थोडंसं डेस्पिरेशन आलं होतं की वर नंबर लागत नव्हता? असं आपण नाही, मी तसं म्हणणार नाही, पण खेळत होतो, चांगलं करत होतो माझ्या एज ग्रुपमध्ये. आणि जसं म्हणतात की सिनियर्स आहेत, ते जास्त एक्सपिरियन्स्ड आहेत, तर ते वेट करत होतो मी की माझा नंबर कधी येईल. मला एवढं तर खात्री होती की मला एक चान्स मिळेल, तर जेव्हा ऑपॉर्च्युनिटी मिळेल तेव्हा त्याला ग्रॅब करावं, तेव्हा चांगलं करावं. आणि आत्ता ते रिफ्लेक्ट होतं आहे या गेल्या 1-2 वर्षात. मध्ये स्पीडस्टार मुळे नवसंजीवनी मिळाली का त्याच्यामुळे पटकन फास्ट ट्रॅक व्हायला मदत मिळाली? कसं झालं स्पीडस्टारचं सांग? ॲक्च्युली स्पीडस्टार जेव्हा ऑर्गनाईज केलेला तेव्हा मी तर खूप खुश होतो, कारण की स्पीडस्टार यायच्या आधी पण मी जोरातच टाकत होतो. बट स्टील एक काउंट नव्हता, एक नंबर नव्हता, लोकांना माहीत नव्हता की हा जोरात टाकतो. फक्त एक बोलतो ना की हा जोरात टाकतो असा आहे, हवा आहे कुठेतरी. पण जोपर्यंत तुम्ही प्रूव्हन होत नाही, जोपर्यंत तुमचा एक मार्क येत नाही की दॅट यू आर बॉलिंग 140+, यू आर बॉलिंग 145+, तर तोपर्यंत तुम्ही ॲज अ फास्ट बॉलर रेकग्नाईज होत नाही. तर महास्पीडस्टार जे होतं ते माझ्यासाठी एक खूपच लक्की म्हणू शकतो मी. अँड इट वॉज रिअली हेल्पफुल की माझ्या नावापुढे तो एक म्हणतो की हा 140 टाकतोय. तर ते माझ्यासाठी एक आय एम रिअली थँकफुल टू महाराष्ट्र क्रिकेट की ते त्यांनी ऑर्गनाईज केले. ओके. मग तेव्हा किती क्लॉक केलंस फायनली तू? मी 142 केलं होतं आय गेस, मला लक्षात नाही, कन्फर्म करू. कन्फर्म करा तुम्ही. 140+ होता, एवढं लक्षात आहे माझ्या. ओके. ओके. महाराष्ट्रासाठी रणजी ट्रॉफी डेब्यू करणं काय आज जसं मगाशी आपण म्हणलं, तुझ्या पिढीतल्या, तू नाशिकमधून आलास, क्रिकेटच्या घरात क्रिकेट आहे, त्या ह्याच्यात फायनली रणजी ट्रॉफी खेळ हे जेव्हा झालं तेव्हाची आठवण. तर हे 2 वर्ष आधीची गोष्ट आहे गेस. तेच होती मॅच गावंजी स्टेडियमवर, झारखंड अगेन्स्ट. समोरच्या टीममध्ये वरुण अरुण खेळत होते तेव्हा, आणि इट वॉज हिज लास्ट सीझन आय गेस. तर याच ग्राउंडमध्ये सॅमबाई जे समत फल्लाय त्यांच्या हातातूनच मला ती कॅप मिळाली होती, डेब्यू कॅप. आणि खूप एक्सायटेड होतो तेव्हा, कारण की त्याच्या आदल्या वर्षी 1-2 वर्ष आधीच मला म्हणजे बेस्ट बॉलर मिळाला होता एज ग्रुपमध्ये. आणि माझं तेवढंच होतं की मला जिकडे पण अपॉर्च्युनिटी मिळेल तिकडे मी बेस्ट कसं देऊ शकतो, माझं फुल 100% कसं देऊ. तर मग झारखंडसोबत इथे मॅच होती आणि विकेट खूपच फ्लॅट होता. मला एकच विकेट मिळाली होती LBW, पण त्या एका विकेटसाठी खूप मेहनत करावी लागली होती मला. आणि त्या एक विकेटमध्येच म्हणजे तेवढी एक विकेट मिळाली, पण त्या मॅचनंतर वरुण अरुण सोबत जे बोलणं झालं आणि मला जे ॲप्रिसिएशन मिळालं, दॅट वॉज रिअली स्पेशल. ओके. अजून एक महाराष्ट्राचा क्रिकेटर ज्यांनी झारखंडच्या अगेन्स्ट डेब्यू केला, माहिती तुला? नाही. त्याच्याकडून तू जास्त खूप मार खाल्ल्यास म्हणतोस तू नेक्स्ट ऋतुराज. ओके, हा. त्याचा पण डेब्यू सीझन होता जेव्हा त्यांनी ग्लव्हमध्ये बॉल खाल्ला. राईट. ती आठवण ऋतुराजनी आपल्याला सांगितली, ती पण तुम्ही जाऊन बघू शकता. पण मला एक सांग की आज तुमच्या पिढीवर बऱ्याच वेळा बाहेरून किंवा सिनियर्सकडून असं म्हणलं जातं की तुम्हाला नाही आहे महत्त्व रणजी ट्रॉफीचं, फर्स्ट क्लासचं, तुमची पिढी IPL खेळणं हे मुख्य पर्पज आहे लाईफचा, आणि मग रणजी ट्रॉफी इंडिया झालं तर तो बोनस. हे ओव्हर जनरलायझेशन वाटतं तुला का अनफेअर क्रिटिसिझम? ओव्हर जनरलायझेशन बोलू शकतो मी, कारण की मी तर खूप एन्जॉय करतो. माझे जेवढे मॅचेस आहेत जे मी महाराष्ट्राला रिप्रेझेंट करतोय, इट्स अ प्राईड दॅट यू वेअर ऑन युअर चेस्ट, की तुम्ही महाराष्ट्राला किती चांगलंपणे तुम्ही रिप्रेझेंट करता आणि तुम्ही महाराष्ट्रासाठी काय काय परफॉर्मन्स करू शकता. कारण की जेव्हा आपण एक मॅच जिंकतो एका आपल्या टीमसाठी, महाराष्ट्रासाठी, दॅन इट इज अ व्हेरी बिग थिंग फॉर ऑल ऑफ द प्लेयर्स. तर मी तर नाही म्हणणार की मी तसलातला नाही की IPLच आहे, हेच आहे.
कारण की दिस इज द बेस. असोसिएशनने आपल्याला एक प्लॅटफॉर्म दिला आहे ज्याच्यामुळेच आपण वरती खेळणार आहे. आणि इफ वी प्ले देअर देन इट्स अ रिस्पॉन्सिबिलिटी टू बी हिअर अँड प्ले फॉर महाराष्ट्र. ओके. मला अलाउडच नाही आहे. आपण झारखंडबद्दल बोललो आहे, आपण तुझ्या IPL टीमबद्दल बोललो आहे. सो हा एपिसोड रिलीजच होणार नाही, आपोआप यूट्यूबच डिलीट करेल जर मी तुला ऑब्वियस प्रश्न विचारला नाही तर. पहिलं इंटरॅक्शन सांगा मला महेंद्रसिंग धोनीबद्दलचं आणि तुझी सर्वात आत्तापर्यंतची मेमोरेबल आठवण धोनीबरोबर. फर्स्ट इंटरॅक्शन असं होतं की आमची कॅम्प HPC अकॅडमीमध्ये होती. ती म्हणजे थोडा आउटस्कर्ट्सला चेन्नईच्या. तर तिकडे आम्ही हॉटेलमध्ये स्टे करत होतो. तिकडे मी, मुकेश आणि ऋतू असंच बोलत होतो. तर तेव्हा माहीबाई आले होते. मी आणि मुकेश निघून गेलो होतो तेव्हा ऋतुराज आणि माहीबाई भेटले एकमेकांना. त्याच्यानंतर मुकेश मला म्हणला चल माहीबाईंना भेटून. तर जेव्हा मी गेलो तिकडे हात मिळवला, हॅलो म्हटलं आणि त्याच्यानंतर अर्धा तास असेल मी तिकडे. पण फक्त मुकेश आणि ते बोलत होते आणि मी फक्त बसलो होतो. मी काहीच बोलू शकलो नाही. माझ्या तोंडातून काय आवाज आलेला नाही आणि मी फक्त त्या दोघांना बघत होतो आणि त्यांचं इंटरॅक्शन झालं आणि मुकेश बाय म्हणला आणि मी तसंच निघून आलो. सो दॅट वॉज माय फर्स्ट इंटरॅक्शन विथ MS धोनी. इंटरॅक्शन झालं पण झालं नाही. झालं पण झालं नाही. काहीच बोलता नाही आलं मला. बिकॉज ती प्रेझेन्सच खूप मोठी आहे. म्हणजे व्हेरी ब्युटिफुल थिंग. तिकडे तुम्ही गेलं की आवाज निघत. आणि मेमोरेबल मुवमेंट MS धोनीसोबत असं होतं की मी आमचे प्रॅक्टिस मॅचेस होते. तर चेपॉकमध्ये मॅच चालू होती आणि मी डेथ ओव्हर्स टाकत होतो. तर तेव्हा मला एक स्पेसिफिक प्लॅन दिला होता आणि मी खूप खराब बॉलिंग टाकली होती त्या स्पेसिफिक प्लॅननुसार. आणि मी तेव्हा माहीबाईंनाच टाकत होतो. तर मला आठवतं त्यांनी मला खूप धुतलं होतं, खूप मारलं होतं मला. पण त्याच्यानंतर सगळं झालं आणि मी असं सॅड बसलो होतो. तर मग आमचं सगळं आवरल्यानंतर आईस बात घेत होतो. तर त्यांच्या समोर आले. तर त्यांनी मला फक्त एवढं सांगितलं होतं की हार्डवर्क तो सब करते, स्मार्ट वर्क करता है ॲक्च्युली. आणि कोई नाही, करते रे होगा आराम से होगा, करते रे. सो दॅट वॉज द फर्स्ट टाईम की मी त्यांना बॉलिंग टाकली आहे, फटके पण खाल्ले. त्याच्यानंतर त्यांनीच येऊन मला काहीतरी शिकवलं. सो इट वॉज ब्युटिफुल फॉर मी. ओके, लवली. त्यामुळे तुला आता पुढच्या मॅचच्या आधी तयारी करायची आहे. थांबायच्या आधी शेवटचं एक क्विक रॅपिड फायर आपण करूया. नाशिक का पुणे? नाशिकमधली एक गोष्ट जी सर्वात जास्त मिस करतोस पुण्यात आलं, घर. आणि पुण्यातली एक गोष्ट जी तुला नाशिकमध्ये कधीच करता आली नाही. ऋतुराज का मुकेश? ऋतुराज. त्यांच्यापेक्षा चांगला मित्र कोण आहे? तेच आहेत बट ऋतुराज. मित्रच विचारलं मी. ओके. फिल्म्स का बुक्स? फिल्म्स. व्हॉट सॉर्ट ऑफ? एनिथिंग लाईक मला काही बघावं असं वाटतं. बट आय एम मोस्ट ऑफ अ ॲनिमे गाय. सो आय वॉच ॲनिमेटेड फिल्म्स, आय ॲनिमेटेड सिरीज, आय लव्ह. फेवरेट कॅरेक्टर? लुफी. वन पीस मधला कॅरेक्टर आहे लुफी. सो आय लाईक. ओके. रामू सोडून अजून निकनेम? हॅलो. राम, रॅम्बो, रॅमझी, RK, घोष. तुझं सर्वात प्रिफर्ड निकनेम? राम इज गुड. ओके. आणि CSK का महाराष्ट्र? फर्स्ट महाराष्ट्र, देन CSK. ओके. जर तुला एक दिवस ऑप्शन दिला की आत्ता तू एक विश फुलफिल करशील एक दिवसाकरता, तर काय करशील? काय नाही, मी असं काय विचार केलाच नाही. आणि शेवटचा प्रश्न, स्पोर्ट्स कट्ट्यावर परत तू कधी दिसणार? जेव्हा तुम्ही येणार. जरूर. रामूपेक्षा राम मलाही जास्त प्रिफर्ड वाटेल. येस. राम स्पोर्ट्स कट्ट्यावर डेब्यू झाला आहे. लवकरच IPLचाही डेब्यू होवो आणि ह्याच्या पुढे जाऊन तिथे वर वेगळ्या रंगाची निळी कॅप येऊ. ह्याच्याकरता तुला आणि तुझ्या प्रवासाला सगळ्या स्पोर्ट्स कट्ट्या परिवारातर्फे खूप शुभेच्छा. आणि मित्र हो, तुम्हाला रामकृष्ण घोषच्या मराठीबद्दल काय वाटतं, विशेषतः?
राईट, कारण तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडलेला असतो, ते आम्हाला कळवा. त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय, त्याला शुभेच्छा ज्या द्यायच्या ते सगळं लगेच कमेंट्स करून सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब सगळं करा. तुर्तास आम्ही थांबतो, तुम्ही मात्र ऐकत राहा, बघत राहा, आमची वाट पहा. धन्यवाद.